नमस्कार मित्रांनो, नाद ॲग्रो फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन गेल्या 1 वर्षापासून करत आहोत. आपण हे कुक्कुटपालन अर्धबंदिस्त स्वरूपात करत आहोत. आपण हे जवळपास 5 ते 6 गुंठ्याला कंपाऊंड केलेलं आहे. त्यामध्ये आपण 1 इंची गाळ्याची जाळी मारलेली आहे आणि त्याची उंची 6 फूट ठेवलेली आहे, पाहू शकता आपण. आणि खालनं मुंगूस, बुशी वगैरे यांचा त्रास होऊ नये म्हणून आपण अशा फरशा लावलेल्या आहेत. त्या अर्धा फूट खाली मातीमध्ये खड्डा करून घेतलेला आहेत, जेणेकरून माती उकरून आतमध्ये काही येऊ नये म्हणून. पाहू शकता आपण आपल्या पक्ष्याची क्वालिटी. गावरान कुक्कुटपालनामध्ये खाद्य खर्च हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यामध्ये आपण या पक्ष्यांना 3 टाईम खाद्य टाकतो. त्यामध्ये 1 टाईम लेअर फीड टाकतो, 1 टाईम मेथी घास, हिरवा गवत वगैरे टाकतो आणि संध्याकाळच्या वेळेस आपण बाजरी आणि ज्वारी मिक्स करून त्यांना टाकत असतो. जेवढा खाद्य खर्च कमी तेवढा आपण गावरान कुक्कुटपालनामध्ये आपला प्रॉफिट जास्त असतो, पाहू शकता आपण. आता आपला पुढे विचार आहे की आपण आजोलाचा बेड आणि हायड्रोपोनिकचा सेटअप करणार आहोत. त्यामध्ये आपला खाद्य खर्च अजून कमी होईल आणि आपला प्रॉफिट वाढेल, पाहू शकता. आपल्याकडे आता जवळपास 200 लहान मोठे पक्षी आहेत. आपण 1 वर्षाआधी सुरुवात फक्त 30 पक्ष्यांपासून केली होती. ते पण आपण जवळपास गावखेड्यामध्ये जाऊन आणले होते. 30 कोंबड्या आणल्या होत्या आणि 2 कोंबडे आणले होते, पाहू शकता. आपण घरीच कोंबड्या अंड्यावर बसून आता एवढे पक्षी वाढवलेले आहेत आणि आपला जो टार्गेट आहे तो 2000 पक्ष्यांचा आहे. सध्या हे 5 ते 6 गुंठ्याचं कंपाऊंड आहे आणि आपल्याला हे कंपाऊंड वाढवून अर्ध्या एकराला करायचं आहे. पाहू शकता आपल्या लो कॉस्टमधलं शेड. हे 20 बाय 30चं शेड आहे. तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. हे पाहू शकता आपण साईडने सिमेंटची जो पत्रा असतो तो आपण लावलेला आहे आणि 10 फुटावर सिमेंटच्या मेडी लावलेल्या आहेत. वरती बांबूची चटई लावलेली आहे, बांबू वगैरे, आणि रात्री त्यांना बसण्यासाठी लावलेला आहे बांबू वगैरे. कारण गावरान पक्षी जो असतो हा खाली बसत नाही, हा वरतीच बसत असतो. पाहू शकता आपलं लो कॉस्ट शेड. या शेडला आपल्याला खर्च आलेला आहे फक्त 25,000 रुपये. आता आपल्या अंड्यावरच्या ज्या कोंबड्या आहेत त्या 100 आहेत. त्यामागे आपल्याला जवळपास कमी जास्त 20 ते 25 अंडे रोज डेली मिळतात. अंड्यांचं प्रमाण हे तुमच्या खाद्यावर अवलंबून असतं, तुम्ही कोणत्या प्रकारचं खाद्य देता. त्यांना 1 टाईम लेअर फीड देणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांची क्वालिटी, चमक आणि अंड्यांचं प्रमाण देखील वाढतं. पाहू शकता कंपाऊंड वगैरे. हे बघा. आपण कोंबड्या सेल करत नाही आहेत, आपल्याला कोंबड्या वाढवायच्या आहेत. आपण फक्त कोंबडे सेल करतो. कोंबडे आपण नगावर सेल करतो. बघा, या साईजचे कोंबडे आपण 800-900 रुपयाला देतो. त्यांची रेंज आहे 600 ते 1000 रुपये. जसा कोंबडा असेल तसा रेट आहे त्याचा. आणि जवळचे धाब्यावाले येऊन जातात. प्युअर गावरान गावठी कोंबड्या ज्या असतात ना, त्यांना मागणी भरपूर आहे मार्केटमध्ये. बघा क्वालिटी.
चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.